नमस्कार. आई कुठे काय करते या मालिकेचा आजचा भाग हा अंतिम भाग असणार आहे. आजपर्यंत आपण आई कुठे काय करते या मालिकेला खूप छान असं प्रेम दिलेलं होतं. कारण आईने सगळ्या महाराष्ट्राचं मन जिंकलेलं होतं. सगळ्या महाराष्ट्राला दाखवून दिलेलं होतं. सगळी जी काही लोक म्हणत असतात की आई कुठे काय करते, आई घरातच बसलेली असते. पण या आईनं दाखवून दिलं की आई काय काय करू शकते. आणि ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये आणखी सविस्तर असं पाहायला मिळणार आहे. कारण अरुंधतीने फायनली अनिरुद्ध आणि संजना यांना दाखवून दिलेलं आहे की त्यांची लायकी काय आहे आणि त्यांना घराच्या बाहेर हाकलून दिलेलं आहे. कारण अरुंधतीने ठरवलेलं आहे की आत्ता मी कोर्टात जाणार नाही, आता मला कोर्टात जायची गरज नाही. कारण कोर्टातून पण तुम्ही पळवाटा काढत असतात आणि पुन्हा तारीखवर तारीख पडत राहते. त्यामुळं आत्ता जो काही न्यायनिवाडा होणार आहे तो घरच्या घरी होणार आहे, हे अरुंधतीने दाखवून दिलेलं आहे. तर ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. इकडे अनिश आणि ईशा यांची पाठवणी करायची असते म्हणून ईशा आणि अनिशसाठी पूजा घातलेली असते. आणि मग इकडे कांचन म्हणत असते की अरुंधती असायला पाहिजे होती, अरुंधती असली की सगळं काही व्यवस्थित करत असते, सगळ्या गोष्टी मनापासून करत असते, आत्ता इथे अरुंधती असायला पाहिजे होती असं कांचनचं म्हणणं असतं. परंतु कांचनला सगळ्या गोष्टी माहीत असतात. कारण नक्की काय झालेलं आहे, कशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत, हे सगळं कांचनच्या समोर असतं. कारण अरुंधतीने सगळ्या गोष्टी कांचनला विश्वासात घेऊन सांगितलेल्या असतात. इकडे सगळेजण आता पूजा चालू आहे, आरती चालू आहे आणि पूजेमध्ये मग्न झालेले आहेत. आणि तेवढ्यात अरुंधती येते. अनिरुद्धचं लक्ष दाराकडे जातं. बरोबर अनिरुद्धला अरुंधती आलेली दिसते आणि अनिरुद्ध घाबरतो. कारण त्याला असं वाटत आहे की अरुंधतीचा आत्मा आलेला आहे. आणि तो म्हणू लागतो की संजना, अगं अरुंधती आली होती. संजना म्हणते कसं शक्य आहे. अनिरुद्ध काही काय बोलतोयस तू, कोणी नाही आहे दरवाजात, बघ. मग दोघंही दरवाजाकडे पाहतात. दरवाजात कोणीच नसतं. पुन्हा पूजा सुरू होते, सगळी पूजा होते. आणि मग आप्पा सांगतात की तुम्ही दोघं जण आता सगळ्यांना एकत्रित नमस्कार करा. म्हणजे प्रत्येकाला नमस्कार करायची गरज नाही, एकच नमस्कार करा, तो सगळ्यांना पोहोचेल असं आप्पा सांगत आहेत. आणि मग त्या क्षणी ईशा आणि अनिश सर्वांना एकत्र नमस्कार करतात. तर आरोही आणि अनघा प्रसाद आणण्यासाठी आतमध्ये जायला निघतात. तर इकडे ईशा कांचनच्या जवळ असते, ती रडत असते. ती म्हणत असते की आज आई असायला हवी होती, माझी पाठवणी होत आहे आणि आई नाही येतं. तिला बिचारीला वाईट वाटत असतं. तेव्हा कांचन ही म्हणत असते की हो, अरुंधती असायला पाहिजे होती गं, असं दोघींनाही वाटत असतं. आणि तेवढ्यात अरुंधती तिथे येते आणि म्हणते माझ्या मुलीची पाठवणी होणार आहे आणि मी नसणार आहे हे शक्यच नाही. कारण आज माझ्या मुलीची पाठवणी होत आहे आणि त्यावेळी मी नक्कीच असणार आहे असं अरुंधती तिथे येते आणि बोलायला लागते. सगळ्यांना धक्का बसतो. कारण सगळ्यांपेक्षा मोठा धक्का बसलेला असतो तो अनिरुद्ध आणि संजनाला. अरुंधती म्हणते की आई असणारच आहे आपल्या लेखीच्या पाठवणीला. आणि अरुंधती तिथं आलेली असते. मग ईशा धावत जाऊन अरुंधतीला मिठी मारते. तिला खूप छान वाटत असतं, आपली आई आज आपल्यासोबत पुन्हा आहे. या गोष्टीचा जो आनंद असतो तो ईशाच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळतो. अनिशही खुश झालेला असतो. आणि मग दोघंही धावत अरुंधतीकडे जातात. अरुंधती ही दोघांनाही जवळ घेते आणि ईशाला म्हणते की मी असणारच आहे. पण अरुंधतीने येताना तिच्या हातामध्ये एक एन्व्हलप आणलेलं असतं आणि त्या एन्व्हलपमध्ये काय आहे हे मात्र खरंच गुपित असतं. अरुंधती त्या दोघांशी बोलत असते, त्या दोघांना आशीर्वाद देते आणि म्हणते की सुखाचा संसार करा, खरंच आनंदात राहा, असा आशीर्वाद अरुंधती त्या दोघांनाही देते. आणि म्हणते की माझ्या मुलीने आनंदात राहिलं पाहिजे, सुखात राहिलं पाहिजे, हीच माझी इच्छा आहे. पण संजना आणि अनिरुद्धला धक्का बसलेला असतो. ते दोघंजण म्हणत असतात की तुझा तर ॲक्सिडेंट झालेला, तू ICUमध्ये होती, अनकॉन्शियस होती, कोमामध्ये गेलेली आणि तू इथं कशी आलेली आहे. तेव्हा अरुंधती म्हणते की हो, माझा ॲक्सिडेंट झालेला, बरोबर आहे, तुम्हाला आनंद कसा होईल, मला तर मारायचं होतं ना, त्यामुळं तुम्हाला आनंद होणारच नाही हे मला माहिती आहे. असं म्हणत अरुंधती त्या दोघांची चांगलीच फिरकी घेते. त्यावेळेस संजना म्हणते की तुझा ॲक्सिडेंट झाला होता तेव्हा आम्ही तिथंच होतो. कांचन म्हणू लागते काय सांगतेस तू, म्हणजे अरुंधतीचा जेव्हा ॲक्सिडेंट झाला तेव्हा तुम्ही दोघंही त्याच ठिकाणी होतात. हे ऐकल्यानंतर कांचनला धक्का बसलेला असतो. म्हणजे संजनाने स्वतःच्या तोंडाने जणू काही गुन्हा कबूल केलेला असतो. आणि मग संजना म्हणते की हो, पण आम्हाला माहिती नव्हतं ना तेव्हा अरुंधतीचाच ॲक्सिडेंट झालेला आहे. तेव्हा कांचन मात्र आता ओरडायला सुरुवात करते. आणि कांचन म्हणते माणुसकी नावाची गोष्ट आहे का नाही तुमच्याकडे. तेव्हा मात्र इकडे अरुंधती म्हणत असते बरोबर आहे, कसं आहे माहिती आहे का, भोसले बिल्डरची कृपा होती ना माझ्यावरती, त्याच्यामुळं मी वाचलेली आहे यातून.
कारण भोसले बिल्डरने मला आधी कॉल करून सांगितलेलं होतं की त्यांनी तुम्ही माझ्या मारणाचा कट रचलेला आहात आणि त्यामुळंच तर हे सगळं मला आधीच कळलेलं होतं. त्यावेळेस इकडे अनिरुद्ध आणि संजना म्हणू लागतात की आमचा काही संबंध नाही, आम्ही काही केलेलं नाही असं ते बोलत असतात. तेव्हा अरुंधती म्हणते की कसं आहे माहिती आहे का, तुम्ही काही केलेलं नाही आहे हे मला चांगलंच माहिती आहे, पण तुम्ही काय केलं हे पण मला चांगलंच माहिती आहे. तेव्हा अनिरुद्ध म्हणत असतो नाही, आम्ही काही केलेलं नाही आहे, आमची काही चूक नाही आहे असं तो बोलत असतो. तेव्हा अरुंधती म्हणते तुम्ही आता असं म्हणू शकत नाही आहे, माझ्याकडे पुरावे आहेत. संजना म्हणते की तू बिनबुडाचे आरोप आमच्यावर करू नकोस, यामध्ये आमचा काहीही हात नाही. तो भोसले बिल्डर काहीही सांगेल आणि तू त्याच्यावर विश्वास ठेवशील. असं बोलल्यानंतर अरुंधती म्हणत असते की कसं आहे माहिती आहे का, भोसले बिल्डरने काय सांगितलं यापेक्षा तुम्ही काय केलेलं आहे हे तुम्हालाही चांगलंच माहिती आहे आणि त्याहीपेक्षा माझ्याकडे जो पुरावा आहे तो दाखवल्यावर तुमच्या पायाखालची जमीन सरकणार आहे. आणि मग इकडे अरुंधती संजनाला म्हणत असते तू तर बोलूच नकोस ग, तू बोलायचा प्रश्नच येत नाहीये, कारण तू आणि अनिरुद्धनं लग्नाच्या 25व्या वाढदिवसादिवशी मला जे सरप्राईज गिफ्ट दिलेलं होतं माझ्याच बेडवरती आणि तुम्ही दोघं एकत्र आलेला होतात, ही गोष्ट मात्र मी कधीच विसरू शकणार नाही. आणि तेव्हा कुठे माझ्या आयुष्याला नवीन वळण मिळालं मी असं समजते. आणि खरंच सांगते, कारण संजना तू ना ह्या माणसाबरोबर आलीस ना हे बरं झालं, कारण मला तरी निवांत जगता आलं, मला मोकळा श्वास घेता आला. नाहीतर या माणसामुळे मी मोकळा श्वास कधीच घेऊ शकले नसते असं अरुंधती बोलत असते. अनिरुद्ध म्हणतो म्हणजे तू आज ह्या संजनाचीही बाजू घेणार आहे. तेव्हा अरुंधती म्हणू लागते की हो, मी तिची बाजू तर नेहमीच घेत आहे हो, पण तिने मात्र प्रत्येक वेळेस तुमची जी साथ दिलेली आहे ना ती लाख मोलाची आहे. पापांच्या कुठल्याही कार्यक्रमात तिनं तुमची साथच दिलेली आहे, हे अरुंधती बोलत असते अनिरुद्धला. त्याचवेळी अनिरुद्धला ती म्हणते की तुम्हाला पुरावा हवा आहे ना, पुरावा तर मी तुम्हाला देणारच आहे, त्याची काही काळजी करायची गरजच नाही, तो पुरावा आहे माझ्याकडे असं म्हणत अरुंधती आता पुरावा द्यायला लागते. आणि यशला म्हणते की तो ऑडिओ चालू कर. यश तो ऑडिओ चालू करतो आणि यशने तो ऑडिओ चालू केला की सगळ्यांना धक्का बसतो. म्हणजे अनिरुद्धने स्वतःच्या तोंडाने जी कबुली दिलेली असते ती त्या ऑडिओमध्ये असते आणि मग तो ऑडिओ प्ले होतो. जेव्हा तो ऑडिओ प्ले होतो तेव्हा मात्र या सगळ्यांना धक्का बसतो. अरुंधतीला आठवत असतं की अनिरुद्ध तिच्याशी कसा वागायचा आणि त्याचबरोबर अरुंधतीने आता दाखवून दिलेलं असतं काहीही झालं तरीही आत्ता अनिरुद्धची काय लायकी आहे. ती म्हणते की बरोबर आहे, तुम्ही मला ईशाच्या शाळेतही घेऊन जायचा नाहीत, कारण मला इंग्लिश बोलता येत नाही, पण आज बघितलं ना आज तुम्ही कुठे आहात आणि मी कुठं आहे ते, कारण मी प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी करत आहे म्हणून मी आज इथंपर्यंत पोहोचलेली आहे. त्यानंतर संजना म्हणते पण या ऑडिओचा कोर्टामध्ये काहीही उपयोग होणार नाही. त्यावर अरुंधती म्हणते की मला आता कोर्टापर्यंत जायचंच नाही आहे, मी जाणारच नाही आहे कोर्टापर्यंत. त्याचबरोबर अनिरुद्धला अरुंधती बोलत असते कसं आहे माहिती आहे का, तुम्ही मला एकदा बोलला होता मला तुझ्या अंगाला मसाल्यांचा वास येतो, तू माझ्या जवळही येऊ नकोस. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला आठवतं आहे का तुम्ही आणखी काही गोष्टी बोलत होतात की ईशाचा जन्म झाल्यापासून मला ना तुझ्या जवळही घ्यावंसं वाटत नाही आणि त्याचबरोबर तुम्हाला घरातलं जेवण मात्र आवडायचं, पण माझ्या अंगाला येणारा मसाल्यांचा वास याचा मात्र तुम्हाला त्रास व्हायचा. आठवते का अनिरुद्ध? अनिरुद्ध म्हणतो की काय बोलतेस तू, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या दोघांच्या पर्सनल आहेत आणि तू अशा चव्हाट्यावर मांडत आहे. अरुंधती म्हणते तुम्ही तर चव्हाट्यावर तेव्हाच मांडल्या जेव्हा हिच्याबरोबर 12 वर्ष रासलीला केलीस, तेव्हा तुमच्या लक्षात नाही आलं, तेव्हा तुम्ही तुमची अब्रू चव्हाट्यावर नाही मांडली आणि आता मी सांगते म्हणून अहो तुम्ही तिला लग्न करून घेऊन आलात घरात, तेव्हा तुम्हाला नाही वाटलं आणि आत्ता वाटत आहे का, असं सगळं अरुंधती बोलत असते. आणि अनिरुद्धची मात्र वाटच लागलेली असते. अरुंधती म्हणते की आता मी कोर्टात जाणार नाही, तिथे जायचीही गरज नाही, हा तुमचा हिस्सा घ्यायचा आणि चालायला लागायचं तुम्ही इथून. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो की नाही. अरुंधती म्हणते की हा तुमचा हिस्सा. त्यावेळेस सगळ्यांनाच धक्का बसतो. यश मात्र तेवढ्यातच अरुंधतीला प्रश्न विचारतो, आई हे पैसे कुठून आणलेस तू? तेव्हा अरुंधती म्हणते मागच्या वेळेस त्यांनी मला ॲडव्हान्स दिला होता आणि आत्ता मी पुढच्या 2 फिल्म साईन केलेल्या आहेत, त्यातली सगळी गाणी मी गाणार आहे, त्याचा हा मिळालेला ॲडव्हान्स आहे, तो ॲडव्हान्सही त्यांनी मला दिलेला आहे आणि हा ॲडव्हान्स घ्यायचा आणि तुम्ही निघायचं असं अरुंधती इकडे सांगत असते. तेव्हा मात्र सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो.
कारण अरुंधतीने एवढे पैसे उभे केलेले असतात आणि अनिरुद्धला दाखवून दिलेलं असतं की पैसा पैसा म्हणजे काय नसतं. आणि मग विशाखा घरातले सर्वजण तिथं असतात आणि अरुंधती त्यांना म्हणते की चला निघा आता घराच्या बाहेर. तेव्हा संजना म्हणत असते अनिरुद्ध आपल्याला आपला हिस्सा मिळालाय, चल तू इथून. तेव्हा अनिरुद्ध ओरडायला लागतो, नाही मी माझ्या घरातून कधीही जाणार नाही, मी माझ्या माणसांमधून कधीही जाणार नाही, असं अनिरुद्धचं म्हणणं असतं. अनिरुद्ध म्हणत असतो की नाही, काहीही झालं तरी मी या घरातून बाहेर पडणार नाही, असं तो म्हणत असतो. परंतु इकडे अरुंधती म्हणत असते की तुमच्याकडे कोणता ऑप्शनच नाही आहे, तुम्हाला बाहेर निघावंच लागणार आहे, असं अरुंधती सांगत असते. त्याचबरोबर इकडे अनिरुद्ध म्हणत असतो की नाही मी बाहेर जाणार नाही, असं त्याचं म्हणणं आहे. पण अरुंधतीने आता त्याच्यापुढे कोणताही ऑप्शन ठेवलेला नाही आणि त्याला घरातून बाहेर हे पडावंच लागणार आहे. आणि मग संजनाला अनिरुद्ध म्हणते अरुंधती म्हणते की तुला मी धक्के मारून पण बाहेर काढू शकते, पण मला वाटतं की तू तेवढी सुज्ञे तर तू तुझ्या पायांनी चालत बाहेर जाऊ शकते, असं अरुंधती संजनाला सांगते आणि तिलाही हकलून देत असते. अनिरुद्ध मात्र आता सगळ्यांच्या जवळ येतो. आई तू तरी विचार कर ना माझा, अगं तू तरी ठरव ना, मी तुझा मुलगा आहे ना, तू असं कसं करू शकते. तेव्हा कांचन उठते आणि म्हणते अनिरुद्ध प्रत्येक वेळेस मी तुझ्या पाठीशी उभी राहिली रे, पण तू काय केलं, माझ्या पदरी निराशाच टाकली. त्यावेळेस तो आप्पांकडे जातो, आप्पांना म्हणू लागतो. आप्पा पण म्हणत असतात की नाही काहीही झालं तरीही मी आत्ता कोणाचं काहीही ऐकणार नाही, कारण अनिरुद्ध तुला माहिती आहे तू काय केलेलं आहेस, आत्तापर्यंत तू कशा पद्धतीनं वागलेला आहेस आणि कशा पद्धतीनं अरुंधतीला त्रास दिलेला आहे हे तुलाही चांगलंच माहिती आहे, असं आप्पा बोलत असतात. त्याचबरोबर इकडे अनिरुद्ध अगदी वेडापिसा होत असतो. तो अभिला म्हणत असतो तू माझा मुलगा आहे ना, तू माझं ऐकतोस ना सगळं, मग तू बोल ना, मी नाही जाणार या घरातून बाहेर, मला माझ्या माणसांसोबत राहायचं. तेव्हा अभि म्हणतो की नाही काही झालं तरी आत्तापर्यंत मी ज्या चुका केलेल्या आहेत त्या पुन्हा करणार नाही. आणि मग सगळ्यांना इथे प्रश्न पडलेला असतो म्हणजे संजना आणि अनिरुद्धला की अरुंधती तर हॉस्पिटलमध्ये होती आणि मग हे सगळं काय घडलेलं आहे. तेव्हा मात्र हे सांगू लागतात की कसं आहे तुम्ही पण हॉस्पिटलमध्ये होताच ना, मग काय झालं, आणि त्याचबरोबर तुम्हाला पण मी मदत केलेलीच होती. म्हणजे अरुंधतीने हे नाटक केलेलं होतं हॉस्पिटलचं, हे मात्र अनिरुद्धच्या चांगलंच लक्षात येतं. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अनिरुद्धला आणि संजनाला अरुंधती घराच्या बाहेर काढत असते, सांगत असते की आत्ताच्या आत्ता निघायचं आहे, तुमच्याकडे कोणताही ऑप्शन ठेवलेला नाही. तेव्हा अनिरुद्ध म्हणत असतो की नाही. तेव्हा अरुंधती म्हणते की कसं आहे एकदा आठवते का मी माझ्या मैत्रिणींकडे गेलेले, रात्री यायला मला उशीर झालेला, तुम्ही मला घरात घ्यायला तयार नव्हता, तेव्हा मला विचारलं होतं की तू काय करत असतेस गं, म्हणजे तू काय केलेलं आहेस आजपर्यंत घरासाठी. पण आज मी तुम्हाला विचारते की एक आई काय करू शकते हे मी तुम्हाला दाखवून दिलेलं आहे. मी आशुतोष बरोबर लग्न केलं, देशमुख घर सोडलं आणि अरुंधती देशमुखची अरुंधती केळकर झाली, एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्या, परंतु तुम्हाला मात्र त्या गोष्टींनी काहीही फरक पडला नाही. आशुतोष खरंच खूप चांगले होते, सगळेच पुरुष सारखे असतात असं मी म्हणत नाही, परंतु तुम्ही मात्र त्यातले खालच्या थराला निघालात. तुम्ही जे काही आत्तापर्यंत वागलेला आहात ते पूर्णपणे चुकीचं होतं. तुम्हाला कधीच वाटलं नाही की आपल्याकडून काहीतरी चुकतंय, आपण चुकीचं ठरतोय, या गोष्टींची जाणीवही तुम्हाला कधीच झाली नाही. हे सगळं अरुंधती बोलत असते. तेव्हा अनिरुद्ध म्हणत असतो मी मुलांसाठी काहीच केलं नाही. तेव्हा अरुंधती म्हणते हो ना, तुम्ही मुलांसाठी केलं, पण मुलांसाठी किती करताय हे दाखवण्यासाठी तुम्ही केलं, पण मी मुलांसाठी जे केलं ते माझ्या मायेने माझ्या प्रेमाने माझ्या मुलांसाठी केलं. अनिरुद्ध म्हणतो की तू अजूनही या घरात येते आहेस, मीही येत राहील. तेव्हा अरुंधती म्हणते नाही, तो ऑप्शन तुमच्याकडे नाही आहे, कारण तुम्ही जे काही केलेलं आहे त्याची शिक्षा ही तुम्हाला हीच आहे, कारण तुम्ही तुमच्या मुलांसाठी काही करू शकला नाहीत. कारण मला माझ्या मुलांचं कसं चाललेलं आहे हे सगळं बघायचं होतं आणि त्यांचं सगळं मार्गी लावायचं होतं, म्हणून मी त्यांच्या आयुष्यात येत होते आणि त्यांना त्या गोष्टीची गरज होती. पण माझ्या मुलांनाही आता तुमची गरज नाही. आणि ही संजना ना तुमची बायको होऊ शकली, ना माझ्या मुलांची आई होऊ शकली, ना तुमच्या आईवडिलांची सूड होऊ शकली. तिनं कोणतंच नातं जपू शकलेली नाही, एवढी गोष्ट मात्र कायमस्वरूपी लक्षात ठेवा. ती काय आहे हे तुम्हालाही चांगलंच माहिती आहे. आणि संजना तू स्वतःहून बाहेर निघणार आहेस का मी तुझ्या हाताला धरून धक्के मारून बाहेर काढू. आता अरुंधतीने त्यांचा हिस्सा त्यांना दिलेला असतो आणि सांगितलेलं असतं की आत्ताच्या आत्ता घर सोडायचं आहे. अनिरुद्ध आणि संजना या दोघांच्या पुढेही कोणताच पर्याय राहत नाही.
आणि आता ते दोघंही घराच्या बाहेर निघून जातात, कारण आता सगळं संपलेलं असतं आणि अनिरुद्ध आणि संजना यांची हकालपट्टी झालेली असते. शेवटी अरुंधतीनं दाखवून दिलेलं आहे की एक आई काय करू शकते. सगळेजण म्हणतात ना, आई कुठे काय करते, पण अरुंधतीने आज मात्र सगळ्या जगाला दाखवून दिलेलं आहे की आई काय काय करू शकते. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. मालिकेचा हा शेवट तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.